सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांना जोरात धडक दिली. गर्दीने भरलेल्या रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या या बसने 50हून अधिक लोकांना उडवलं. यात आतापर्यंत 7 जणांचं निधन झाल्याची माहिती समोर आली, तर जवळपास 33 लोक जखमी आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं. आपल्याच कुटुंबातील लोकांचा डोळ्यादेखत मृत्यू होताना बघितला. पण कुर्ला बस अपघात प्रकरणात एक गरोदर महिलेनं मात्र आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं. तिने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. भरधाव वेगात येणारी अनियंत्रित बस बघताच महिलेने आपल्या 4 वर्षांच्या मुलीला थेट रस्त्यावरून बाजूला फेकलं. महिलेच्या प्रसंगावधानामुळे मुलीचा जीव वाचला. मात्र या अपघातात महिलेचे वयोवृद्ध आईवडील मात्र गंभीर जखमी झाले. दोघांवरही भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नजमा शेख असं या 35 वर्षीय महिलेचं नाव. त्या 2 महिन्यांच्या गर्भवती आहेत. घटनेच्या दिवशी नजमा शेख या आपल्या आईवडील आणि 4 वर्षांच्या मुलीसह शॉपिंग करण्यासाठी कुर्ला परिसरात आल्या होत्या. यावेळी अचानक एक सुसाट धावणारी बस कुटुंबाच्या दिशेने आली. हे बघून क्षणाचा विलंब न करता नजमा शेख यांनी आपल्या 4 वर्षांच्या मुलीला रस्त्यावरून बाजूला ओढलं आणि सुरक्षित ठिकाणी फेकलं. पण त्यांना आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना अपघातातून वाचवता आलं नाही. या दुर्घटनेत नजमा शेख यांचे आईवडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातातून मुलीला वाचवल्यानंतर नजमा शेख यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला. अपघाताबाबत प्रतिक्रिया देताना नजमा यांनी सांगितलं की ज्यावेळी ही बस आमच्या दिशेने वेगात येत होती हे मी बघितलं, तेव्हा मी क्षणाचा विलंब न करता माझ्या मुलीला रस्त्यातून बाजूला केलं. यावेळी गाडीचा काही भाग मला लागला आणि माझी शुद्ध हरपली. ज्यावेळी मी शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या मुलीला आणि आईवडिलांना शोधू लागले. मी खूप घाबरले होते. मी माझ्या मुलीच्या नावाने हाका मारल्या. त्यावेळी मला कोणीतरी सांगितलं तुमची मुलगी सुरक्षित आहे, तिच्या डोक्याला किरकोळ मार लागलाय. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला. पण या अपघातात माझे आईवडील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहे.